नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण या मालिकेतील हा 33वा भाग आहे. माझ्या अंदाजाने आता आज आणि उद्या बहुतेक आपण ही सर्व मालिका पूर्ण होईल असं मला वाटतंय. मागच्या खेपेला आपण 283व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 284व्या श्लोकापासून आपण सुरुवात करणार आहे. श्लोक क्रमांक 284. अलम त्रिवर्ग कथया योगस्य कथयाप्यलम अलम विज्ञान कथया विश्रांतस्य ममात्मनी. अर्थ: आत्मस्वरूपी विश्रांत घेणाऱ्या मला आता धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांची चर्चा पुरे आणि योग व विज्ञान यांचाही उहापोह आता पुरे झाला. अलम म्हणजे पूर्ण होणे, समाप्त होणे. आत्मस्वरूपात जनक आता स्थिर झाला असल्यामुळे तो विश्राम पावली जणू पावती सद्गुरूंना सांगत आहे. ही स्थिती प्राप्त होणे हे सर्व साधना, योग किंवा ज्ञानमार्गाचे अंतिम साध्य आहे. जनकाला ते साध्य गवसले आहे व त्यामुळे तो पूर्णपणे तृप्त होऊन विश्रांत अवस्थेला प्राप्त झालेला आहे. धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ मानले जातात आणि ते जीवनामध्ये जो साध्य करेल तोच चौथ्या मोक्ष या पुरुषार्थाचा अधिकारी होतो. या पहिल्या 3 पुरुषांना मिळून येथे त्रिवर्ग असा शब्दप्रयोग केलेला आहे. योगमार्गाने प्रगती साधत शेवटी समाधी म्हणजेच परमात्म तत्वाशी एकरूपता साधायची असते आणि ज्ञानमार्गाने सत्यज्ञान प्राप्त झाले की तो ज्ञानी पुरुष मुक्तावस्थेला जातो. म्हणजे या 3 प्रकारच्या मार्गाचे अंतिम साध्य मोक्ष, समाधी आणि मुक्ती हेच असते. जनक आता ह्या 3च्याही पुढील अशा अवस्थेला पोचलेला आहे. सद्गुरूंच्या परमशब्दांनी जनकाच्या अंतरी जन्मोजन्मी रुतलेले मायेचे काटे काढले गेले आहेत. पुरुषार्थ, योग आणि ज्ञान यांनी जे साधावायचे ते त्याने केव्हाच साध्य केलं आहे. म्हणूनच आता या 3 मार्गांच्या उहापोहाची, चर्चेची त्याला गरज उरलेली नाही आणि म्हणूनच तो अलम ही चर्चा आता थांबूया असे तो स्पष्टपणे सांगत आहे. एकेका पायरीनं गुरूंच्या उपदेशानं जनक पुढं गेलेला आहे आणि तो आता परमज्ञान अवस्थेला पोचलेला आहे हेच त्याला त्यांना सांगायचं आहे. श्लोक क्रमांक 285. क्व भूतानि क्व देहो वा क्वेंद्रियाणि क्व मनाः क्व शून्यम क्वच नैराश्यम मत्स्वरूपे निरंजने. अर्थ: माझ्या निरंजन आत्मस्वरूपाच्या ठाई पंचमहाभूते, देह, इंद्रिये, मन, शून्यभाव आणि निराशा आहेतच कुठे. जनक राजाचा आत्मभाव पूर्णपणे मावळला असून वृत्ती एकरूप झालेली आहे. त्याला आता मिळवायचे काहीच राहिले नाही आणि खरं तर बोलायचेही उरलेले नाही. या व पुढील 13 अशा 14 श्लोकानंतर या महान ग्रंथाची समाप्ती होणार आहे. या 14 श्लोकांमध्ये जीवनमुक्त झालेला जनक स्वस्थिती सांगत आहे. यात काही वेळा अष्टावक्रांच्या उपदेशाचा प्रतिध्वनी आल्याचा आपणाला भास होईल आणि खरंच आहे ते, कारण गुरुपदेश पूर्णपणे पसनी पडल्यानंतर तो शिष्य गुरुसमानच होत नाही का. जनक म्हणतो की माझे आत्मस्वरूप निरंजन म्हणजे निर्लेप आहे. आजवर अनेक जन्म घेऊनही, अनेक सुखदुःखे झेलूनही आत्मरूप निर्लेपच आहे. ते होते तसेच पावन व निर्मळ आहे. आकाश, पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते विश्वव्यापी असली तरी ती या आत्मस्वरूपाच्या बाहेरच आहे. देह आणि इंद्रिय ही नाशवंत असून ती माझ्यात आता उरलेलीच नाहीत. त्यांना चालवणारा मी आहे, पण मी त्याहून स्वतंत्र अविनाशी आहे. एवढेच नव्हे तर मन सुद्धा मी नाही. समाधीमध्ये होणारी शून्यावस्था सुद्धा माझी नसते. आशा, निराशा, आकाश, निराकाश यापैकी काही मी नाही. मी या सर्वाहून अलग, अविनाशी आणि निर्मल असा आत्मस्वरूप आहे. 286. क्व शास्त्रम क्वात्मविज्ञानम क्व वा निर्विषयम मनः क्व तृप्तिः क्व वितृष्णत्व गतम द्वंद्वस्य मे सदा. अर्थ: सदा निर्द्वंद्व झालेल्या मला शास्त्र, आत्मविज्ञान, निर्विषय मन, तृप्ती आणि निरीच्छता या आता गोष्टी कुठे शिल्लक राहिल्या. जनक आता सर्व द्वैतभावांना मुक्त झाला असून आता कोणतेही द्वंद्व शिल्लक राहिले नाही. द्वंद्व असणे म्हणजेच ही की ती अशा 2 विरोधी गोष्टी. निरंजन स्वस्वरूपात अशी दुविधा अजिबात नाही. ते प्राप्त होईपर्यंत मन आणि बुद्धी सदैव संभ्रमात असते. समोर 2 रस्ते असले तर त्यातील हा घ्यावा का दुसरा घ्यावा असा गोंधळ सदैव चालू असतो.
जेव्हा द्वंद्व संपून निर्द्वंद्व आत्मावस्था प्राप्त होते तेव्हा अंतिम मुक्काम आल्यामुळे सर्व रस्त्यांचा शेवटच झाले असून पुढे कुठेही जावयाचे नसल्याने समोर रस्तासुद्धा शिल्लक नसतो. जनक म्हणतो की जेथे द्वंद्व नाही अशा या अवस्थेला मी प्राप्त झाल्यामुळे आता शास्त्र आणि विज्ञान यांचीही मी गणना करत नाही. मन निर्विषय करून आत्मज्ञान शोधाची प्रक्रिया केव्हाच पूर्ण झालेली असल्यामुळे पुन्हा मन निर्विषय करावायचा किंवा सर्व इच्छा आकांक्षा सोडून निरीक्ष होण्याचा प्रश्नच कुठे शिल्लक उरणार. निर्द्वंद्व भेदातीत होण्यापूर्वी मनामध्ये नाना प्रकारच्या तृष्णा आणि वासना होत्या. त्यांचा निराश करून अखेरची ही निरंतरची तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्या प्रयत्नांचे फळ प्राप्त झाले. आत्मज्ञान झाल्यावर सर्व वासनाच केव्हा संपून जाऊन अंतर्तृप्तीचा अनुभव स्थिर झाला आहे. तेथे आता यापुढे वेगळी तृप्ती ती काय शोधणार असे सांगत जनक आपण या सर्वांच्या पलीकडे पोचलो याची ग्वाही सद्गुरूंना देत आहे. श्लोक क्रमांक 287. क्वविद्या क्वच वा विद्या काहं क्वेदं मम क्व वा क्व बंधः क्वच मोक्षः स्वरूपस्य क्वरूपिता. अर्थ, आत्मरूप असणाऱ्या मला रूपावस्था कोणती, अविद्या कुठली, मी हे आणि माझे कोणते बंधन कोणते आणि मोक्ष तरी वेगळा कोणता. जनक आपली अवस्था वेगळी उदाहरणं जी पूर्वी गुरुपदेशात आलेली आहेत ती घेऊन आपली अवस्था स्पष्ट करत आहे. आत्मानुभव हा शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणतात. आपण शब्द हे सामर्थ्यवान आहेत असे म्हणतो, परंतु अनेकदा शब्दांचे हे सामर्थ्य मर्यादित असल्याचा आपल्याला रोजच्या जीवनात सुद्धा अनुभव येत असतो. आईचे वात्सल्य, राधाकृष्णांचा प्रेमभाव, मीरेची समर्पण वृत्ती शब्दामधून यथार्थपणे कशी बरे सांगणार. मात्र तरीही अनेकदा त्यांच्या मर्यादा ध्यानात घेऊनही त्यांना आपण शब्दांना वापरावे लागते. जनकाची अशीच अवस्था झालेली आहे. अवर्णनीय आत्मानुभव शब्दामधून सांगायची त्याच्यावर पाळी आली असल्याने तो तसा प्रयत्न करीत आहे. स्वरूपात स्थिर झालेला मला रूपावस्था कोणती असणार असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा हे जास्त स्पष्ट होते. स्वस्वरूप हे नामरूपाच्या पैलपार आहे. त्या अनुपम अवस्थेला पोचल्यावर विद्या आणि अविद्या हा भेद संपून जातो. त्या दोन्हींचे काहीच प्रयोजन शिल्लक उरत नाही. मी, माझे आणि ते हे सर्व असा अपप्रभाव पूर्ण मावळून गेलेला असतो. तसे पाहिले तर बंधन आणि मोक्ष यांच्यामध्ये सुद्धा द्वंद्व आहेच. स्वस्वरूपात रूप नाही, बंधन नाही आणि मोक्षही नाही. तेथे मी संपूर्णच गेलेला असतो. ज्याची मुक्ती व्हायची तो मी सुद्धा नसल्यावर मला मोक्ष तरी कोठे उरणार. अशा या स्वस्वरूपित अवस्थेत म्हणूनच जनक मोक्षाच्या पुढे पोचला आहे असे म्हणणे सुद्धा वावगे ठरणार नाही. श्लोक क्रमांक 288. क्व प्रारब्धानि कर्माणि जीवन्मुक्तिरपि क्व क्व तद्विदेह कैवल्यम निर्विशेषस्य सर्वदा. अर्थ, गुणभेदरहित झालेला मला प्रारब्ध कर्म कोठले, जीवनमुक्ती कोठली आणि मरणोत्तर मुक्ती तरी कोठून असणार. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध या तिन्हीला मिळून कर्मत्रयी म्हणतात. माणसाचे प्रत्येक कर्म यापैकी एकाच्या आधारानेच घडत असते. यदृच्छेने प्राप्त झालेले प्रारब्ध कर्म त्यामध्ये आपला हेतू न घालता घडू दिले तर ते कर्म बंधनाला कारणीभूत होत नाही. त्यालाच निर्हेतुक, निरासक्त किंवा निष्काम कर्म म्हणतात. अशा कर्मातीत योगकौशल्याने वावरणाऱ्या मुक्त जीवाच्या स्थितीला जीवनमुक्त स्थिती म्हणतात. असा जीव आत्मज्ञानी होऊन द्वैत प्रपंचात वावरत असतो. जीवनमुक्त देहधारी असतो. मात्र देह संपल्यानंतरची जी मुक्तता असते तिला विदेह कैवल्य स्थिती असे म्हणतात. या दोन्ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी जीव अज्ञात, बंधन व नंतर ज्ञान व मुक्ती असा प्रगतीपर प्रवास करीत असतो. आत्मतत्व मुळातच ज्ञानमूलक आहे. ज्याने ते जाणले तो मुक्तच झाला. जनक अशाच ज्ञानी जीवनमुक्त अवस्थेला पोचलेला आहे. त्यामुळे तो निर्विशेष म्हणजे विशेषणरहित, गुणभेदरहित झालेला आहे. त्याचा सर्व अहंकार, विशेषत्व संपून गेलेले आहे. 289. क्व कर्ता क्वच वा भोक्ता निष्क्रियं स्फुरणं क्व वा क्वापरोक्षं फलं वा क्व निस्वभावस्य मे सदा. अर्थ, व्यक्तिभावशून्य अशा माझ्या ठाई
कर्तेपणा कुठला आणि भोगतेपणा तरी कुठला, कर्मनिवृत्ती कुठली आणि कर्मप्रवृत्ती कुठून, आणि प्रत्यक्ष ज्ञान किंवा त्याचे फळ हे तरी कुठून असणार. अष्टावक्र ऋषींनी ज्या मार्गाने सत्यज्ञान प्राप्त होईल असे सांगितले होते, त्या मार्गाने जाऊन ज्ञानप्राप्ती झाल्यावर ज्ञानी त्या मार्गाचाही त्याग करतो हे जाणल्याचे जनक आपल्या बोलण्यातून स्पष्ट करीत आहे. त्याद्वारे त्याने गुरुपदेश पचवला असल्याची पावती जणू तो सद्गुरूंना देत आहे. अष्टावक्र म्हणाले होते की स्वस्फुरण स्वच्छंदाने ज्ञान होईल, ज्ञान हे स्वतःचे स्वतःला झाले पाहिजे. या श्लोकामध्ये जनक असे सांगत आहे की ज्ञानप्राप्तीमुळे मी व्यक्तिभाव शून्य झालो असून आता मला स्फुरण कोणते आणि प्रत्यक्ष ज्ञान तरी कोणते. जेव्हा ज्ञान होते तेव्हा सर्व वासना आसक्ती गेली, त्याबरोबर स्फुरणसुद्धा लोप पावले आणि दुसऱ्याकडून मिळालेले व स्वतःच मिळवलेले हा ज्ञानामधील फरकसुद्धा संपून गेला. ज्ञानी झाल्यामुळे त्याचा अहंकार संपला आणि त्याबरोबर व्यक्तिभावसुद्धा संपला. अशा स्थितीत कर्तेपणाचा बडिवार कुठून असणार आणि भोगाची वासनाच मावळल्यामुळे भोगतेपणा तरी कसा उरणार. कर्म करण्याची वृत्ती आणि निष्कर्म राहण्याची वृत्ती या दोन्हीही मावळून यदृच्छेने येईल ते करण्याची तटस्थ भावना त्याच्या जागी आलेली आहे. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान मिळवायचे राहिलेच नाही, कारण ते प्राप्तच झालेले आहे आणि त्यामुळे त्याचे फळ मिळावे ही अपेक्षा उरलेली नाही, किंवा खरे तर ती फलप्राप्तीची कल्पनाच संपूर्णपणे संपून गेलेली आहे. श्लोक क्रमांक 290. क्व लोकः क्व मुमुक्षर्वा क्व योगी ज्ञानवान क्व वा क्व बद्धः क्वच वा मुक्तः स्वस्वरूपेऽहं मद्वये. अर्थ, अद्वय स्वरूप अशा मला तिन्ही लोक कोणते, मुमुक्ष ज्ञानवान आणि योगी कुठला, बद्ध आणि मुक्त तरी कोण असणार. जनक ज्ञानप्राप्तीमुळे अद्वय म्हणजे जेथे द्वैत नाही, दुसरा कोणी नसून सर्वत्र एकच एक आत्मस्वरूप आहे अशा अवस्थेला प्राप्त झालेला आहे. त्या स्थितीला येईपर्यंत जीव अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास करीत असतो. त्या प्रगतीच्या प्रवासातील विविध टप्पे या श्लोकात सांगून ते आपण केव्हाच ओलांडलेले आहेत असे तो सांगत आहे. ज्ञानशिखरावर पोचून द्वैत पावल्यावर त्याचा आता या टप्प्यांशी आता काय संबंध असणार. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ असे 3 लोक म्हणून त्रैलोक्य म्हटले जाते. पृथ्वीवर माणूस म्हणून जन्म घेतल्यावर जीव विषयवासनांनी बद्ध असतो व जीवनात पुण्य करून मृत्यूनंतर स्वर्गलोकाची इच्छा धरतो. तेव्हा शरीर म्हणजेच मी अशी त्याची खात्री असते. पुढे या खात्रीबद्दल शंकावून तो मुमुक्षू बनवून यमनियमाद्वारे समाधी साधून योगी होण्याची इच्छा धरतो. त्यानंतर मग आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर ज्ञानी बनतो. या मार्गाने बद्धावस्थेत प्रारंभ करून तो मुक्तावस्थेचे आपले ध्येय गाठतो. तेव्हाच तो आत्मस्वरूपात स्थिर होऊन अद्वय अवस्थेला पोचतो. जनक असा अद्वय झाल्यामुळेच त्याला बद्ध मुमुक्षू ही भाषासुद्धा अज्ञानमूलक वाटते आणि म्हणून तो म्हणतो की मला तर तिन्ही लोक, बद्ध, मुमुक्षू, योगी, ज्ञानी आणि मुक्त या भावना कुठून आणि कशा असणार. श्लोक क्रमांक 291. क्व सृष्टी क्वच संहारा क्व साध्यम क्वच साधनम क्व साधकः क्व सिद्धिर्वा स्वस्वरूपे हमद्वये. अर्थ, आत्मस्वरूपात अद्वय असणाऱ्या मला संसार कुठला आणि संहार तरी कुठला, साध्य कोणते व साधन तरी कोणते, साधक कुठला आणि सिद्धी तरी कोणते. जनक आपल्या हे एक सगळ्या गोष्टी गळून गेलेल्या आहेत हे गुरुंना पुन्हा पुन्हा सांगत आहे. आपल्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप झाल्या जनक आपले सद्गुरू अष्टावक्र ऋषींना सांगत आहे की मी या अद्वय स्थितीला स्थिर झालो आहे. आता मला हे विश्व, त्यातील सृष्टी दिसत नाही आणि तिचा संहारी म्हणजे ती नष्ट झाली आहे हे सुद्धा दिसत नाही. जी सृष्टी मुळातच खरी नाही तर केवळ मायारूप विस्तार आहे, ती ज्ञानी माणसाला दिसणार कुठून. आणि मग जी नाहीच अशा सृष्टीचा संहारही शक्य नाही. जोपर्यंत खरी आत्मजागृती झालेली नसते तोपर्यंत ही सृष्टी, त्या संहार या कल्पना उठू शकतात. जनक स्वतः सिद्धावस्थेला पोचलेला आहे, त्याला कोणतेच आता मिळवायचे बाकी नाही. मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय आत्मज्ञान ते झाल्यामुळे तो स्वतःच परमात्म स्वरूप झालेला आहे. साध्य बाकी नाही, मग साधनांची गरज तरी कुठून राहणार. साध्य संपले त्यावर साधनही संपले. साधना करणार तो साधक आणि साधना पूर्ण होऊन जे प्राप्त करून घ्यावी ती सिद्धी. त्याच्या अर्थात योगसामर्थ्याने जी सिद्धी म्हणतात ती सिद्धी त्याच्या मनामध्ये नाही. म्हणजे इकडून तिकडे जाणे,
दुसऱ्याच्या मनातलं जाणणे असे जे आपण चमत्कार म्हणतो सिद्धीचे, ते त्याच्या मनात नाही आहे. येथे सिद्धी म्हणजे ती सिद्धावस्था की ज्यामध्ये सिद्धी वर्तवते, ती ज्ञानी सिद्धावस्था हीच अभिप्रेत आहे. श्लोक क्रमांक 292. क्व प्रमाता प्रमाणम क्व प्रमेय माफ करा, क्व प्रमाता प्रमाणम वा क्व प्रमेय क्वच वा प्रमा क्व किंचित वा सर्वदा विमलस्य मे. अर्थ, सर्वदा शुद्धरूप असणाऱ्या मला जाणणारा कोठे आणि ज्ञान साधन तरी कोणते, ज्ञान विषय कोणता, ज्ञान तरी कोणते, आणि काही असणे किंवा नसणे याचे तरी मला काय देणे घेणे. वैदिक न्यायशास्त्र म्हणजे ज्याला आधुनिक तर्कशास्त्र किंवा लॉजिक आपण म्हणतो, त्यामध्ये कोणतीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी 4 गोष्टींची पूर्तता आवश्यक मानली झाली आहे. पहिली म्हणजे प्रमाता, म्हणजे जो जाणून घेतो तो जाणणारा. दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाण, म्हणजे ज्या ज्ञानसाधनाने ते जाणले जाते ते साधन. तिसरी गोष्ट म्हणजे प्रमेय, म्हणजे जे जाणावायचे आहे ते. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रमा, म्हणजे यथार्थ ज्ञान. या चारींना मिळून ज्ञानचतुष्टय असे म्हटले जाते. मात्र स्वतः सिद्ध असलेल्या आत्मस्वरूपाची सिद्धी कोण व कशी करू शकणार. म्हणूनच आत्मज्ञानी झालेला जनक म्हणतो, मी सदा सर्वदा शुद्ध आत्मस्वरूप आहे. मला आता ज्ञान, त्याचे साधन, जे जाणावायचे ते ज्ञेय असे काही उरलेले नाही. ते सर्व भेद अज्ञानामध्ये असताना होते. आता ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे कोणतीच नवीन ज्ञानसुद्धा घेण्याचे शिल्लक उरलेले नाही. ज्ञानी झालेला जनकासारखा महात्माच आता माझ्याजवळ ज्ञानसुद्धा उरलेलं नाही असे म्हणू शकतो. किंचित आणि अकिंचित म्हणजे भाव व अभाव होय, या दोन्ही सापेक्ष अवस्था आहेत. भाव असेल तरच अभाव होऊ शकेल. मात्र स्वयंभू ठायी स्थिर असलेला स्वयंभू आत्मतया ठायी अशी सापेक्षता असंभव आहे. म्हणूनच जनक आपण या भाव अभावातही नाही असे सांगत आहे. श्लोक क्रमांक 293. क्व विशेषः क्व चैकाग्र्यं क्व निर्बोधः क्वच मूढता क्व हर्षः क्व विषादो वा सर्वदा निष्क्रियस्य मे. अर्थ, सदैव निष्क्रिय असणाऱ्या मला विक्षेप किंवा एकाग्रता, बोध व मूढता आणि आनंद किंवा दुःख कुठून असणार. जे जे मानवी मनाचे भाव आहेत त्या प्रत्येकातून आपण कसा मुक्त झालोय. आणि केवळ साधकाचेच नाही तर सिद्धाच्या भावाच्याही जनक पुढे गेलेला आहे, हे तो आपल्या गुरुला म्हणजे अष्टपुरुषांना सांगत आहे. आपण प्रापंचिक माणसे सतत कर्तेपणाचा अभिमान बाळगून जगत असतो. मी हे केले, मी ते केले असं म्हणत राहतो. त्यामुळे मला अमुक गोष्टी करताना काही अमुक गोष्टीमुळे अडथळे आले किंवा तमुक करताना अगदी एकाग्र झाल्यामुळे ते पटकन केले असे शब्दप्रयोग आपण करतो. अष्टावक्र कर्तेपणा सोडण्याचा केला उपदेश जनकाने पूर्णपणे आत्मसात केलेले असल्याने तो अकर्ता झालेला आहे. मी करतो हा अहंकार पूर्णपणे मावळून यदृच्छेने जे येईल तेच कर्म माझ्या हातून घडत आहे अशी साक्षीत्वाची त्याची भावना आहे. त्यामुळे विक्षेप किंवा एकाग्रता या कर्तेपणात गुंतलेल्या भावनाशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. ज्ञानाने परिपूर्ण झाल्यामुळे आपण ज्ञानी आहोत या भावनेच्याही पुढे एका विनम्र अवस्थेला जनक पोचलेला आहे. अज्ञान आणि ज्ञान या एकाच ज्ञानाच्या 2 बाजू आहेत. आत्मज्ञानानंतर दोन्ही एकदमच नष्ट होऊन जनक सांगतो की मी अज्ञानी नाही आणि ज्ञानीही नाही. असा निर्विशेष निराकार झालेल्या व अकर्तेपणाने सदा तृप्त असलेल्या आणि त्याला कसलीही आशा अपेक्षा नसतेच. म्हणून आनंद, उल्हास, हर्ष किंवा दुःख कशाने होत नाही. आणि काही घडले किंवा न घडले तरी खेद, विषाद किंवा दुःखसुद्धा होत नाही. हर्ष विषादरहित सदैव संतोष झाला जनक. म्हणूनच या सर्वापासून आपण अलग असल्याचे सांगत आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या 294व्या श्लोकापासून सुरुवात करू आणि शेवटचे 5 श्लोक उद्या करू. आणि या एकत्रितचा ज्ञानयज्ञच आहे, त्याची सांगता आपण उद्या करू. तोपर्यंत नमस्कार.